पहिला अलीकडे का तुटल की नाही रे बापा मला हे बघा मंडळी गावरान पपई इला ठेवू बाजूला. आता घ्यायची बघा लिंब कट कर क्रॉप कर. आता घ्यायची बघा लिंब छोटे छोटे हात आणि 8 दिवसाला 15 दिवसाला लई छान राहू. तरी पाणी आलं नाही ग. हो हो लिंब मात्र एक इष्टाक आता म्हणजे इष्टाकच म्हणतात की हां भरपूर आहेत बघा. जेवढे लागल तितके हात बघा लिंब. पण आता थोडे बारीक हात पाणी आलेलं नाही जास्त. मोठे मोठे घ्या आणि 8 दिवसाला येऊन येवा भयाला वाट लावा. आमच्या बाबाच्या शेतात आलं की बरंच काही मिळते बघा. लिंब पपई आता लई याला महत्त्व आलं हो. आता उन्हाळा म्हणलं की लिंबाला खूप महाग द्यायलेत बघा लिंब. ओके खूप अवघड चले काटे बुडाले तोडताना. आता उन्हाळ्यामध्ये याला भरपूर महत्त्व आहे बघा. आता शरबत पिणे शरबत खूप आवश्यक आहे बघा उन्हाळ्यातली. हे लिंबू गरजाला मंडळी लई गरजाला बघा. आता हे गाडगुड करायला आता हे गाठण्याच्या आधी आम्हाला घर गाठावं लागते. आमचं आलंच बघा हिंग इथं आमच्या गावावर आलंच रेणापूरवर. गावाच्या माथ्यावर आल्यासारखं झालं ते आबाळ. गरजत आता लिंब तोडलं की सुधरायचंच होय बापू. थांबायचंच नाही. बापू गेले कर शेळ्या घेऊन नाही नाही परतम भैया वय गेला परतमला लावलं काही काम. गेल्या वर्षी लिंबा नेलो बघा असंच एप्रिल मेच्या दरम्यान असा चालतो बघा. मी नेलो असा पावसाळा लागला ते लिंब काय की फ्रीजमध्ये सोडून गेले. आता बघू आता पण लिंब नाही आलो गरजालं बघा हिंगा. आता आमच्या माहेरच्या गावावर आलं रेणापूरच्या माथ्यावर आलं गरजत आबाळ पण आलं. बघू आता लिंब नेलेले सडतात की कसे होतात. गेल्या वर्षी लवकरच पावसाळा लागला मे मध्येच. यावर्षी मे मध्येच पावसाळा लागायसारखा अंदाज दिसायला. सांडले होते बाबा भरून घेतलो. निष्ठूनच गेला पदर लिंबायचा. कोंबडे पण हात आमच्या इथं मारून घ्यायला वाटते. हे बघा मंडळी किती छान आता बघा लिंब. हे बघू शकता. चला मग आमच्या बाबाच्या लिंबाच्या झाडासाठी एक लाईक होऊ द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. कसं आबाळ आलं बघा किती छान वातावरण वाटायला मस्त. हे बघा आता वांबळ झाली. चला मंडळी मंदिरात जाऊ.
लिंबा फिंबा ठेवली आता आणि थोडं पाऊस पडून उघडलं बघा. कसं झालं बघा वातावरण. काय लय रोप निघाले इथं आता. झेंडूचं हो आपल्या शेतातले करून निघले ते बघा मंडळी कसं वातावरण. माहिती तर महत्त्वाचं कसं लागेल काचा बांधकाम चालू आहे. तेल असं पाणी असं काय ऐकून जात. ते छान आहे. पहिले जे आम्ही लहान होते तो ऑक्सिजनची गोटी होती. त्या गोट्याला 2-3 दिवस आता पण आणून ठेवलं गोटं. आमच्या लहानपणापासून आता मंडळी ते असे देव छोटे छोटे आम्हाला कळण्याच्या आधीपासून त्या महादेवाची गोटी आहेत बघा. कसं आहे वातावरण. हळू घे गो म्हणजे फर्र फिरू नको ब्लर होते. सुरुंगीची लावत काय राजा यू राजा बोलणार जरा मोठे मेल तसं. ते तिकडं कशी जंगल आहे त्याला झाडं कशी आता मंडळी. किती पक्का उठायचं किती तळ्याची पाळू पण दिसाली मंडळी बघा की. तिकडे त्या माळाच्या वर सौर बसले काय की. पाऊस पडला आता याच्यावर कळस असं देव केल्यासारखं करतात. तिथं पण आहे देव. बांधकाम चालू आहे. ते काचं मंदिर आहे. कोणतं देव ते आबादीचं मारुती मंदिर आहे. आबादीला पण झालं मारुती मंदिर रेणापूरच्या. हे बघा मंडळी कसं वाटत छान वाटायला थंडगार वाटायला बघा. आल्यावर एवढी गरमी होऊ लागली आता पाऊस पडून उघडलं बघा. हे बघा इकडं तळं पण दिसायलं. तळ्यातली टाकी पण दिसायली बघा. माळ हे इकडं बाजूला गाव आहे बघा. इकडं गाव आहे. चला मग माझा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.